नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. विविध साखर कारखाने चालवायला घेणारे बोत्रे पाटील यांच्यावर हल्ली सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका होताना आढळून येत आहे. शेतकऱ्यांची बिलं बुडवली, शेतकऱ्यांची देणी त्यांनी दिलेली नाहीत, अशा प्रकारचे विविध आरोप बोत्रे पाटलांच्यावर सध्या सोशल मीडियातून होत आहेत. परंतु पंढरपूर लाईव्हकडं काही शेतकऱ्यांच्याकडून बोत्रे पाटलांनी बिलं दिल्या संदर्भातल्या पोस्ट व्यक्त झाल्यानंतर आम्ही या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा बोत्रे पाटलांनी चालवायला घेतला. यानंतर सहकार शिरोमणीच्या सभासदांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं की आमचं जे ऊसाचं थकीत बिल आहे ते यापुढे तरी निदान वेळच्या वेळी मिळेल, आणि झालंही तसंच. काही काळ शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त होत असतानाच पुन्हा एकदा काही शेतकऱ्यामधून बोत्रे पाटलांनी ऊसाची बिलं थकवलेली आहेत अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांना आता मीडियासमोर व्यक्त केलं आहे की बोत्रे पाटलांनी आमचे कोणतेही बिलं थकवलेली नाहीत. आता त्यांनी बिलं द्यायला सुरुवात केली आहे. माझं सुद्धा बिल मला मिळालेलं आहे आणि यापुढे जे उरलेले शेतकरी आहेत, उर्वरित शेतकरी आहेत, त्यांची बिलं बोत्रे पाटील हे द्यायला सुरुवात करणार आहेत. आणि याचबरोबर काटामारीचाही प्रश्न होता. या संदर्भातही सोशल मीडियावर चर्चा चालू होती. याबाबतही संबंधित शेतकऱ्यानं निराकरण केलंय. नेमकं जाणून घ्या या शेतकऱ्याची भूमिका नेमकी काय आहे ते. गणेश नागनाथ मारे, मी सोनकीगावचा रहिवासी असून बाळवणी कारखान्याला आमच्या गावाला 99% ऊस येतोया. आणि बोत्रे पाटलामुळं सोलापूर जिल्ह्यात दराची स्पर्धा लागून म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात उच्चांकी दर देऊन पण पहिला हप्ता सगळ्यात जादा दिलेला आहे. आणि चालूची बिलं ही कुठलीही थकलेली नाही. वेळेवर बिलं निघत गेली ती राहिलेले मास्टरची बिलं आता चालू आहे. आणि वाहन मालकाचं म्हटलं तर बिलं रेग्युलर निघली ती काय राहिलेली बिलं आहेत ही या 2-4 दिवसात बिलं निघत जाणार आहेत. आणि ही ह्याच्यावर सोशल मीडियावर जी काय ट्रोल चालू येतात ही सगळी बातमी खोटी असून आमच्या वैयक्तिक आमच्या भागातली तर बिलं सगळी व्यवस्थित चालू येते. आणि पहिला मुद्दा झाला तर ह्या कारखान्याचा काटा एकदम क्लिअर आहे. काटा क्लिअर असल्यामुळं 1 किलोचाही थोडाफार फरक पडत नाही. आणि शेतकऱ्यांची बिलं ही वेळोवेळी चालू जायती. आणि जर राहिलेली काय मास्टरची बिलं आहे ती पण आता चालवलं आहे. 1-2 दिवसात जमा यायला चालू आहे ती. आणि वाहनवाल्याची पण बिलं 1-2-4 दिवसात निघणार आहे.